आम्ही तर रेग्युलर दोघं शेतकरी नेहमीच आम्ही कधीच थकबाकीत गेलेलो नाही. नसल्यामुळे कर्ज कारण आम्ही पीक पद्धतीत तशी करत आलोय आणि त्यामुळे मार्केटला गेलं तर हमी भाव 4,900 रुपये सोयाबीनचा. तो काय आता मिळत नाही आपल्याला. 4,000 4,200 अशा दरम्यान मिळतोय. त्यामुळे हे आर्थिक गणित फार कोलमडून जायला लागले. आता शासनाचं धोरण असं झालंय की त्यांनी महामंडळाला अनुदान दिलंय 50%. म्हणजे त्यांचं 60 रुपये किलोनं बियाणं होतंय. मैत्री वाढवूनच शेती केलेली चांगली. कारण दुसरी अशी गोष्ट आहे की कुठली गोष्ट एकट्याने करण्यापेक्षा जे काही सामूहिक शेती केलेली कधी फायदेशीर होते. आणि सामूहिक शेतीमुळं आपल्याला एखादी गोष्ट उत्पादित करताना मोठ्या प्रमाणात बल्कनं आपण त्याची मागणी समजा बाहेर असेल तर ती पुरवू शकतो. आम्हालाच नाही, प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावते समस्या भेटतो. आणि मजुरीचे दर आता गगनाला भेटले. म्हणजे मजुरी आता 300 रुपये महिलेला जातात, 500 रुपये गड्याला जातात. आणि सकाळी आपलं 11च टायमिंग असतं महिलेच. ती 12 वाजता शेतावर येते. गडी सुद्धा 12 वाजता, 5 वाजता उठून जाते. नमस्कार, मी अनिकेत. आपल्या सर्वांचे स्वागत करतो इंडियन फार्मर एंटरप्रिनर्स म्हणजेच IFP हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट, आज स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजपासून आपण एक नवीन कोरी सिरीज चालू करत आहोत. या सिरीजचं नाव आहे शेतकऱ्याचं अर्थकारण. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना खरं तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का ह्यावर पण बोलणं गरजेचं आहे. तर ह्या सिरीजच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अर्थकारणाविषयी आज आपण बोलणार आहे. इथून पुढचे काही व्हिडिओज जे असतील ह्या सिरीजच्या अंतर्गत येतील, त्या व्हिडिओजमध्ये शेतकऱ्याचं अर्थकारण असतील, शेतकऱ्याचं जीवन असेल, ह्याविषयी आपण बोलून एक त्यांच्याविषयीच जाणून घेणार आहे. तर ह्यासाठीच आज ह्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आज 2 शेतकरी मित्र आहेत, जे गेल्या 10 वर्षापासून त्यांची मैत्री टिकून आहे, घट्ट अशी मैत्री आहे. आणि त्या मैत्रीचा फायदा हा त्यांच्या शेतीमध्ये झालेला आहे. तर त्यांच्याविषयी आपण आज जाणून घेणारच आहे. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवरती फॉलो करा. तर नमस्कार सर. नमस्कार. सरांची ओळख आपण सांगून द्यायची झाली तर सोयाबीन ह्याच प्लॉटमध्ये आपण गेल्या 4 वर्षापूर्वी एक व्हिडिओ केलेला. खूप व्हिडिओला चांगला प्रतिसाद आलेला. एक डिटेल्ड मध्ये आपण संपूर्ण सोयाबीनच्या प्लॉट विषयी माहिती दिलेली. सरांविषयी सांगायचं झालं तर सरांचं नाव आहे सुनील जगताप. तिथे आपण जे उभा आहोत ते आहे गाव उडतारे, आणेवाडी टोल नाक्याच्या पुढं पुण्याकडे जाताना हे गाव आहे. आणि सरांचे मित्र आहेत, दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांचं नाव आहे नितीन गायकवाड सर. त्यांचं गाव आहे कळंबे, हे इथेच बाजूलाच आहे. दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि त्याचा फायदा त्यांना शेतीमध्ये झालेला आहे. तर सुरुवातीला हे सांगा की दोघांची मैत्री कधीपासून आणि त्याचा फायदा कसा झाला एकमेकांना? आता सुरुवातीला म्हणजे त्यांचं शिक्षण त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मी 10वी नापास. गावाच्या वेशीवरच त्यांचं गाव. ओके. येता जाता ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर त्यांनी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शेती करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या शिक्षणाचा मला फायदा होऊन आम्ही आधुनिक शेतीत म्हणजे सोयाबीन असेल, ऊस असेल, तर सोयाबीन मध्ये थोडंसं आम्ही दोघांनी काम करायला ठरवलं. आणि ब्रिडर बियाणं आम्ही दोघांनी, त्यांच्या कळंबे गावचा एक गट, कृषीधन शेतकरी गट, आणि माझा काळेश्वर कृषी विज्ञान मंडळ उडतरे, असे दोन्ही गावचे गट आम्ही सुरुवातीला स्थापन करून घेतले. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही राहुरी कृषी विद्यापीठातून ब्रिडर बियाणं उपलब्ध केलं. आणि त्याच्यापासून आम्ही बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवू लागलो. मग ते ब्रिडर टू फाउंडेशन टू सर्टिफाईड अशा 2-3 प्रकारामध्ये आम्ही ते बीजोत्पादन घेऊन त्याची विक्री शेतकऱ्यांना थेट आम्ही करू लागलो. गेली 2 वर्ष आम्हाला त्यातून नफा चांगला मिळाला. म्हणजे उत्पादन खर्च जाऊन आम्हाला 40% नफा मिळत होता. पण गेल्या 2 वर्षापासून आम्हाला 40% नफा तर सोडाच, आमचं सोयाबीनच शिल्लक राहू लागलं. आणि मग थोडंसं आमचं अर्थकारण, थोडंसं होणारा खर्च आणि विक्री होणारं उत्पन्न ह्याचं थोडं बिघडू लागलं. आम्ही इतर शेतीकडे वळू लागले. ह्यांनी हळदीकडं ट्रॅक घेतला, मी ऊसाकडे ट्रॅक घेतला. बरोबर. आता अशा पद्धतीने आम्ही शेती करत असताना इतर गावच्या शेतकऱ्यांशी गाठीबिटी घेऊ लागलो. त्यांची पीक पद्धती जाणून घ्यायला लागलो. त्यांच्या शेतीत असणारे प्रयोग वेगवेगळे आम्ही पाहू लागलो. आणि त्या दृष्टीने आता आम्ही पावलं टाकतोय. बरोबर. आपली प्रामुख्याने पिकं कोणती असतात सध्या? सोयाबीन, ऊस, ज्वारी, गहू, हरभरा. ही शेती किती? शेती आमची 12 एकर आहे. 12 एकर. आता यामध्ये बियाणे सोयाबीन आणि ऊस. हा.
म्हणजे गहू. बियाण्याचा किती फायदा होतोय? गव्हात पण बियाणं आपण तयार करता? हा करतो ना. हा, ते मग गावातल्या गावात हा किंवा- गावातल्या गावातच ती विक्री होती बरोबर. कुरकुरमध्ये. जेव्हा आपण एखादं उत्पादन घेतोय हा. ते उत्पादन व्यापाऱ्याकडे देण्यापेक्षा बियाण्यात किती फायदा होतो? बियाण्यात म्हणजे व्यापाऱ्याकडे दिलं तर आता सध्या 2 वर्षाची परिस्थिती पाहता व्यापाऱ्याकडेच घालणंच क्रमप्राप्त व्हायला लागले. का कारण बरं असं? आता ते आम्ही जे 4 वर्षात जे केलेलं आहे बियाणं तयार ते प्रत्येक शेतकऱ्याला आमच्या म्हणजे जिल्हाभर झालेलं आहे बियाणं ते. बरोबर. त्यामुळे आता लोक आमच्याकडचा ओढा कमी झालाय. प्रत्येकाकडे स्वतःच बियाणं बियाणं तयार तयार झालं, झालेलं आहे, पोचलेलं आहे बियाणं. पोचलेलं आहे बियाणं. हम्म. आणि त्यामुळे मार्केटला गेलं तर आज हमी भाव 4,900 रुपये हम्म. सोयाबीनचा. बरोबर. तो काय आता मिळत नाही आपल्याला. नाही मिळत. 4,000 4,200 अशा दरम्यान मिळतोय. त्यामुळे हे आर्थिक गणित फार कोलमडून जायला लागले आता. म्हणजे पहिल्या 2-3 वर्षात बियाण्यातून चांगले पैसे चांगले मिळाले पैसे मिळाले. जेव्हा बियाणं पोचलं नव्हतं पोचलं लोकांपर्यंत. नव्हतं त्यावेळेला. मग यासाठी आपली जी फुले संगम व्हरायटी आहे किंवा फुले हा. किंमत आहे, हा. ही व्हरायटी शिवाय दुसऱ्या नवीन व्हरायटीवर काम करताय का तुम्ही? हा केलंय ना आम्ही. ते संगमवर झाल्यानंतर आता किमिया 753 केलं, बरोबर. दुर्वा 992 केलं. हम्म. पण आता ही 2 वर्षात महाबीजनं ह्यात प्रवेश केला हम्म. त्यांच्याकडे ह्या सगळ्या व्हरायटी उपलब्ध होऊ लागल्या. बरोबर. त्यामुळे आमच्या शेतकरी गटाची ऑटोमॅटिकली मागणी कमी हम्म. होत गेली. मागणी कमी आणि होईल. शासनाचं धोरण असं झालंय की त्यांनी महामंडळाला अनुदान दिलंय 50%. म्हणजे त्यांचं 60 रुपये किलोनं बियाणं होतंय आणि त्यांना 60 रुपये अनुदान महामंडळाला मिळते. आणि आमची परिस्थिती कंपनीला कंपनीला आणि गटाला अनुदान वगैरे काय? गटाला अनुदान वगैरे काय देत नाहीत. त्यामुळं अच्छा. गटाच्या कुचंबना व्हायला लागल्यात. हम्म. आणि शासनाने एफपीओ काढल्यामुळे एफपीओ ला अर्थकारण म्हणजे कर्ज वगैरे बराच पुरवठा होता शासनामार्फत. हम्म. तर त्या अशा काय बाबी आल्यामुळे शेतकरी गट मायनस व्हायला लागले. बरोबर. फार्मर प्रोड्युसर कंपन्या पुढे जायला लागल्या आणि व्यापारी सुद्धा त्यातून त्यांचं आर्थिक गणित जुळवू लागले. म्हणजे आमच्याकडचा थेट जी विक्री होणारा शेतकऱ्यांना माल होता का नाही तो स्टॉप झाला. तो आम्हाला व्यापारी घालण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. बरोबर. तर हे 2 वर्ष मागची ही परिस्थिती आहे. परिस्थिती. त्याच्या आधी गणित चांगलं होतं. हा ते 3 वर्ष त्याच्या आमचे चांगले गेले. ओके. तर नितीन गायकवाड सर, तुम्ही काय सांगाल? दोघांच्या मैत्रीचा फायदा किती एकमेकांना झाला? नाही, फायदा नक्कीच झाला. पारंपरिक जी शेती करत होतो आम्ही त्यात नक्कीच बदल झाला. म्हणजे जे एकमेकाच्या सानिध्यात आलो, पूर्वी पिकं तीच होती पण त्यातलं उत्पादन कसं वाढेल ह्याकडे आम्ही प्रामुख्याने दोघं एकत्र आल्यावर लक्षात आलं की आपल्याला उत्पादकता वाढवली पाहिजे. मग त्याच्यासाठी नवीन टेक्निक काय जे कृषी विभागाचं असेल किंवा आपल्या पद्धतीनं माहिती घेऊन जी काय टेक्निक असेल त्यात आम्ही बदल केले. जी पूर्वी बैल पेरणीनं जी पेरणी होत होती त्यात सुद्धा बदल केले व आमच्या गावातील शेतकऱ्यांना, शेजारील जेवढे सानिध्यातले शेतकरी आहेत त्यांना सुद्धा ह्यातला बदल आम्ही तो दाखवून दिला की सरी वारंब्यावर पिकं घेतली पाहिजेत, काही बेडवर टोकन पद्धत कशी करून त्यातनं उत्पादकता कशी वाढवावी, ह्यातनं सुद्धा तो बदल झाला. आणि त्यातनं जो इतर खर्च होत होता शेतकऱ्यांचा तो कमी झाला आणि उत्पादकता वाढली आणि त्यातून अर्थार्जन चांगलं होऊ लागलं. हा बी फरक भरपूर झाला. आणि नंतर आम्ही मग 4-2 वर्षात मग आम्ही ह्या बीज उत्पादनाकडे वळलो गेलो. ओके. म्हणजे हे चर्चेतूनच झालं? हा, हे चर्चेतूनच झालं. आणि कृषी विभागाचा बी हात आहेच. बरोबर. तिथलं कृषी विभाग पण ऍक्टिव्ह आहे चांगलं. हा, ऍक्टिव्ह आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. बरोबर. म्हणजे बियाण्याचा जो काही हे झाला तर कृषी विभागाच्या ह्याच्यामुळेच म्हणजे बऱ्यापैकी म्हणू शकतो कृषी विभागामुळे. आणि प्रॉपर पिकावरले सगळ्या अगदी लागण तंत्रज्ञानापासून त्याचं ते कीड रोग नियंत्रण किंवा काढणी पश्चात सुद्धा कसं काही ज्या काही गोष्टी केल्या ते सगळं त्यांच्याकडून आम्ही शिकून घेतलं आणि माहितीतून आम्ही ते थोडस त्यात बदल करत गेलो. बरोबर. आता मला एक सांगा की जेव्हा एखाद्या भागामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन झालंय, जेव्हा असे जे तरुण असतात शिकून पण ज्यांना शेतीमध्ये आवड असते, तर एकटा तरुण करू शकतो का म्हणजे हे सगळं? किंवा त्याला असं आपल्यासारखं सरांसारखा मित्र असेल त्यांना असं काय करावं त्यासाठी? आपल्या भागातील शेतकरी गोळा करावेत, त्यांची मैत्री वाढवावी, हो नक्कीच शेती करावी? नाही, मैत्री वाढवूनच शेती केलेली चांगली. कारण दुसरी अशी गोष्ट आहे की कुठली गोष्ट एकट्याने करण्यापेक्षा जी काही सामूहिक शेती केलेली कधी फायदेशीर होते. आणि सामूहिक शेतीमुळं आपल्याला एखादी गोष्ट उत्पादित करताना मोठ्या प्रमाणात बल्कनं आपण त्याची मागणी समजा बाहेर असेल तर ती पुरवू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येणं फार गरजेचं आहे. आणि
त्या दृष्टीने आम्ही बरेच प्रयत्न केले म्हणजे त्यात आणि म्हणजे चर्चा असल्यामुळे आपल्या भागातील शेतकरी एकमेकांशी जोडल्यामुळं चर्चेतून नवीन पिकांविषयी माहिती मिळते, उत्पादकता वाढते, हो नक्कीच किंवा अजून बाजारातल्या अनेक गोष्टी आपल्याला आणि समजतात. नक्कीच. आणि कसं होतं नॉर्मल मार्केटला आपण आपलं उत्पादित केलेला माल विक्री करण्यापेक्षा थोडं बियाणे आपण शिरून किंवा ऊस बियाणे असू द्या, सोयाबीन बियाणे असू द्या, त्यातून थोडं अर्थार्जन चांगलं मिळू शकतं आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांना एकत्र येण्यामुळे तो फायदा चांगला झाला. आता हे आम्ही जे चालू केलं ही सरीवरंबा असेल, BBF गादी वाफ्यावर, पूर्वी आमच्याकडे 6 ते 10 क्विंटल परचं ॲव्हरेज होतं. आता हे आपण पीक पद्धतीत बदल केल्यामुळे 15 क्विंटलच्या वर सरासरी शेतकरी जाऊ लागला. सगळीच का? हा सगळेच. ओके. तर ह्यातून उत्पादन किती मिळते? उत्पन्न आता बघा की समजा 15 क्विंटल म्हणलं, आजच्या बाजारभावानं 15 चौक 60,000 रुपये. आणि उत्पादकता जरी वाढवली तरी चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळतात का सोयाबीन मधून? हा मिळू शकतात ना. 60,000 परवडत आहे 3 महिने? नाही परवडत ना. 60,000 परवडते असं म्हणण्यापेक्षा ते बरं आहे. अगदीच पूर्वी जे आमच्या म्हणजे पारंपरिक ह्यानं करत होतं ते 7-8 क्विंटलवर उत्पादन होतं, ते डबल झालं. त्याच्यामुळे ते परवडतं. एवढंच काय तो एवढंच. खतांच्या किमती पण वाढल्या, बाकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते थोडस अगदी काही फारसं त्यातून मिळतंय असं पण नाहीये. पण जे आम्ही हे टेक्निक वापरलं की ह्यातून बाबा बियाणं उत्पादित करावं, मग त्यातून थोडासा आम्हाला त्यात आणखीन ही होऊ लागला, फायदा होऊ लागला. पण सगळेच शेतकरी बियाणे प्लॉट करू शकत नाही ना, त्याच्यामुळे ते थोडेस कुठेतरी त्याला मर्यादा येतात. दोघांना पण मी प्रश्न विचारतो. एक आपले स्वतःची आता 10 ते 12 दोघांची शेती आहे, 10 ते 12 एकर. तुम्ही स्वतः चांगली शेती करताय, उत्तम बियाणे पण प्रोड्यूस करताय, तर ह्यातून आपल्या गरजा संपूर्ण पूर्ण होतात का? ह्यातून म्हणजे गरजा म्हणजे एक चांगलं जीवन आपण गावात राहून जगू शकतोय का? मुलांचं शिक्षण असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी ज्या सिटीतील माणसं एन्जॉय करतात, तशा प्रकारचं ह्यातून संपूर्ण आपलं गरज भागते का या शेतीतून? नाही, काय होतंय माहितीये का, थोडासा ह्यात म्हणजे मार्केटचा अभाव असल्यामुळे ह्यात कुठंतरी ते ही येते आम्हाला, म्हणजे गिव्ह अप करायला प्रॉब्लेम येतोय. मग म्हणूनच आम्ही हे शेतीत जे काय टेक्निक नवीन वापरता येईल असं करतोय आणि त्यातून कसा फायदा शेतीतून मिळावा ते आमच्या टेक्निकनं आम्ही ते ही करतोय. म्हणजे आता बघितलं आपल्या हातात उत्पादन वाढवणं आहे, त्यावर तुम्ही फोकस करताय. बाजारभावाची हमी आपल्याकडे नाही. नक्कीच. बरोबर. तुमचे काय अनुभव आहेत? आता ही पूर्वी आपण आता म्हणजे 2 वर्षात पंपाने फवारत होतो. आता आम्हाला कृषी विभागाच्या सहकार्यामुळे ब्लोअर मिळालाय. त्या ब्लोअर मुळे आम्हाला ती मजूर न लावता फवारणी करता येऊ शकते. मळणी मशीन दिलं विभागानं, त्यामुळे वेळेत आमची मळणी होती. बियाण्याचं आपलं पाहिजे त्या RPM न आपण त्या बियाण्याची मळणी करून मार्केटमध्ये म्हणजे बीजोत्पादनासाठी आपल्याला करता येते. आणि त्याचा परिणाम पासिंगला अडचणी येत होत्या, त्या बंद झाल्या. म्हणजे असे आमचे जे कृषी विभागाचे आहेत, म्हणजे आम्ही ह्यात आलो त्यावेळी त्रिदेव म्हणून सुनील चौधरी, निखिल होरे आणि यमगर साहेब हे 3 अधिकारी, त्यावेळेचे तत्कालीन धुमाळ साहेब, आत्ताचे शेंडे साहेब, उपविभागीय गोरड साहेब आणि आमचा कृषी विभागाचा पूर्ण स्टाफ तालुक्याचा पूर्ण, म्हणजे आम्हाला त्यांनी इतकं म्हणजे मार्गदर्शन केलं की आमची रेग्युलर शेतीचं त्यांनी म्हणजे तंत्रज्ञान सगळं बदलून टाकलं आणि आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांच्या गाठीबिटी घालून दिल्या. आणि 2 वर्षात एवढी आमची प्रगती झाली. 2 वर्षात आमचा जो नफ्याचा होता ना मेळ, तो 2 वर्षात पूर्ण वायनच झाला आमचा. त्यामुळे आता सध्या परिस्थितीला बघितलं तर शेतकऱ्याचं जीवन असंच असतं. असंच असतं. चढ उतार. आणि एखाद्या पिकाला चांगला भाव मिळत नाही. ह्यासाठी पण आपण थोडं बाजारभावाचा अभ्यास काय करता का तुम्ही? करतो ना. तरकारीच्या पिकांचा वगैरे. तरकारीचं असं होतं की भाजीपाला पीक घेतलं की मनुष्यबळाचा अभाव येतो आणि मनुष्यबळ म्हटलं की थोडंसं प्रश्न विचारतो, मजुरांचं किती समस्या जाणवते तुम्हाला सध्याला? नक्कीच जाणवते. 60 ते 70% समस्याच आहे.
म्हणजे शेतीतलीच एक आम्हालाच जी नाही. मोठी समस्या आहे हा, ती सगळ्याच. मजुरांचं एक हा, मजुरांची, पण हो. आम्हालाच नाही, प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावते. त्याची समस्या भेडतो. आणि मजुरीचे दर आता गगनाला भेटलेत. म्हणजे मजुरी मजुरी किती आहे आता आता 300 रुपये महिन्याला जातात, महिलांना 500 रुपये गड्याला जातात. भेडतो. आणि सकाळी आपलं 11 टायमिंग असतं महिलेच, हम्म. ती 12 वाजता शेतावर येते. गडी सुद्धा 12 वाजता, 5 वाजता उठून जाते. हो. मग तुम्ही किती जरी हे केलं तरी यांत्रिकरणाकडे गेलं, मजूर लागणारच आहे. मजूर लागतोयच. आता ही मजुरांची एक शेतीतली समस्या आहे. अजून समस्या. दुसऱ्या कोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात म्हणजे सध्याच्या घडीला ज्या आणि पुढे जाऊन त्या मोठ्या होणार आहेत? आता आम्हाला बडसावणार म्हणजे आम्ही उत्पादन म्हणजे आमचा खर्च जरी वाढला हम्म. तरी आम्ही उत्पादकता वाढवतोय. शासनामार्फत आमचं वाढलेल्या उत्पादनाला भाव मिळत नाही, हमी भाव हमी भाव मिळत नाही. हम्म. नुसतं डिक्लेअर करतायत, डिक्लेअर हमी भाव असले तरी सुद्धा ते शेतकऱ्यांपर्यंत ते पोचत नाही, नाही. पोचत नाही. बरोबर म्हणजे मजूर असेल हमी भाव असेल हा अजून हा म्हणजे- माझ्या एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे हवामान बदल. हवामान बदल तर सुद्धा आहे. आहेच. आहेत, तो बरोबर. 100% आहेच. हम्म. पण ह्या पूर्ण- सगळ्या गोष्टीवर आम्ही दोघांनी तर शेतकरी इतके अलर्ट केलेत की म्हणजे पूर्वी वाईत आम्ही दोघच दोघंच. उत्पादक होतो. ओके. त्या आमच्या प्लॉटला आमच्या दोघांच्या म्हणजे आमच्या राज्याचे कृषी मंत्री येऊन गेले दादाभाशी. हम्म. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यावर आपले परिणाम झाला, सातारा हम्म. जिल्ह्यावर पूर्ण परिणाम झाला. बरोबर. आणि बीजोत्पादनात इतकी आघाडी घेतली हम्म. आणि आमच्या वाई तालुक्याचा कृषी विभाग राज्यात गाजलाय. बरोबर. पण ती उत्पादकता वाढली, पण हम्म. शासनानं आता 4,900 हमी भाव आहे, आम्हाला मिळतच नाही. तो 4,200 वर जातच नाही. सोयाबीन मध्ये एक प्रश्न विचारतो, किती भाव पाहिजे जो शेतकऱ्यांना परवडतोय कमीत कमी आम्हाला 6,000 ते 6,500 रुपये क्विंटलला भाव पाहिजे सोयाबीनला? सोयाबीनला. हो, तरच ती सोयाबीन तरच परवडत. म्हणजे खर्च आणि ह्याच्या मानाने तो दर आम्हाला तो अपेक्षित आहे. अपेक्षित आहे आहे. सोयाबीन मध्ये. हो. हा, आता जो मागे 10,000 रुपये भाव घेतला, एकच वर्ष एक 10,000. वर्ष भेटला. एकच पण वर्ष. 4,000 तो भाव आला. हो, पण एक 6 ते 6.5 आता पाहिजेच, हा. कारण खताच्या किमती डबल झाले. डबल हो, झाले ते. नक्कीच. नाहीतर ती 4,000 आणि 4,500 रुपये कितीतरी आपण उत्पादकता वाढवली तरी आपल्याला दर मिळत नसल्यामुळे खर्चाचा रेशो वाढत जातोय. उत्पादन जरी आपण वाढवलं ना, खर्च वाढत जातोय, दराची क्वांटिटी कमी होत कमी जाते. बरोबर. जर सोयाबीनला 6-6,500 जरी भाव भेटला तरी 10 क्विंटल 60,000 तरी हा, आरामात एक 3 आरामात आपल्याला मिळू मिळतं. शकतात ते. मिळू शकतात. सोयाबीन विषयी बोललो आपण तर बाकी ऊसाबद्दल काय सांगाल? ऊसातून चांगले पैसे मिळतात का आपल्याला? ऊसातून चांगले पैसे म्हणण्यापेक्षा ऊसातून एक आपल्याला एक म्हणजे हमखास. हमखास हा. उत्पादन किंवा हमखास पैसे मिळणार एक पीक आहे. पैसे. कमी होईल, त्यातून जास्त जे- होईल, पण ते आपलं कमी पैसे किंवा असा हा विषय नाही की आपल्याला डेफिनेट त्यातून पैसे एक वर्षभरात एवढे मिळणार. मिळणार आहेत. हा ऊसाचा एवढा फायदा धाकधूक आहे. नाही. हा. हा, दागदुख नाही. आणि ऊसाचं पीक कसं आहे, तुमचं सुरुवातीपासून तुम्ही खर्च कराल हम्म. त्याचं ते उत्पादन त्याला कसं समजा एक 3,000 आहे, 3,500 आहे, असं हम्म. त्याला भाव होईल. 3.5चं 3 होईल, पण 3चं 2.5 होणार नाही. आधीच नाही. पण त्याच्यामुळे ते त्याचं खर्चाचं गणित मांडता येतं आणि ते लक्षात येतं की आता आपण लक्षात एवढा खर्च आता केलाय. आपण बरेच जण लोक म्हणतात की हम्म. पश्चिम महाराष्ट्र ऊसामुळे बराच बदल झाला. तुमच्या जीवनात किती बदल झाला ऊसामुळे? हा, आता बदल झाला. म्हणजे ऊसाचा फायदा कितपत होतो? नाही, ऊसाचा फायदा म्हणजे ह्याच्यामुळेच होतो की आपल्याला एक शुअरिटी असते की एक Surety 3,000 दर आहे, 2,500 दर आहे, त्यातून आपल्याला किती खर्च करावा, किती त्यातून मिळणार आहेत हे अगदी सुरुवातीलाच लक्षात माहित येतं. असतं. 5-10 टनाचं ॲव्हरेज कमी जास्त होईल, कमी पण जास्त बाबा एवढी रक्कम आपल्याला मिळणार आहे मिळणार fix. बरोबर. त्याच्यामुळे ऊसामुळे त्याचा होऊ फायदा शकतो. आपल्याला होतो. तुमचं किती असं आता ॲव्हरेज आहे एकरी? आमचं लागण आणि फुटवेला? लागणीला साधारण 65 टनाचं आहे. लागण सुरूच्या. 65-70 पर्यंत सुरूच्या जाते लागण. सुरूला. सुरूच्या ओके. आणि अडसालीला साधारण 80 टनाच्या वर अरे वा. असतं. हम्म. आणि हम्म. तुमचं हा, तीच रेंज आहे तेच- तेच सरासरी. range. म्हणजे ही range आणि पाहिजेच, आता तरच आपण ते- आमची पूर्वी अशी सोड पाण्यावरती, हम्म. आता आपण ती 2 एकर ड्रिपवर घेतलेली 15-0-12. बरोबर. आता नक्कीच आपण ती साधारण एक 80 टनाचा ॲव्हरेज धरलेलं आहे त्याला एकरी. अगदी. हम्म. आता ते त्या दृष्टीने आपण ते सगळं खर्च पण करतोय, संगोपन पण करतोय. बघूया आता. बरोबर. तर हे 2 सोयाबीन आणि ऊस आणि हळद वगैरे हे पिकं हा. आपल्याकडे पण असतात. हो, असतं. हळद बी आता असते. हळदीला मागच्या काही वर्षामध्ये भाव नव्हता, 4-5 वर्षांमध्ये. हा, हा. आता ह्या वर्षी भाव चांगला भेटला. हा, गेल्या वर्षी गेल्या वर्षी. जो आता गेलेल्या हंगामात चांगला भाव मिळाला. साधारण एक 16-17 हजारापर्यंत तो म्हणजे भाव होता. बरोबर. चांगल्या त्यातूनही चांगले हळदीला पैसे मिळाले त्यातूनही शेतकऱ्यांना. चांगले पैसे मिळाले. पण काय होतं हे दराचे चढ चढ उतार उतार असतात. असल्यामुळं शेतीत जे सातत्यपणा आहे ते थोडस ही होतं, बरोबर. कमी जास्त. आता आपण तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं की तुम्ही चांगल्या प्रकारे शेती करताय, त्यामुळे तुम्हाला एकंदरीत एक सदन शेतकरी आपण म्हणू शकतो, आधुनिक शेतकरी.
महाराष्ट्रात असे खूप कमी शेतकरी आहेत, त्यात तुम्ही मोडता. म्हणजे आधुनिक सर्जन शेतकरी जे चांगल्या प्रकारे शेती करतात, ज्यांना शेतीची माहिती आहे, डीप मध्ये जाऊन प्रत्येक पिकाविषयी माहिती आहे. जेव्हा तुम्ही बियाणे तयार करता तेव्हा शेतकरी आपण म्हणू शकतो की तो माहितीचा शेतकरी आहे, बऱ्यापैकी सगळं माहिती आहे बियाणे तयार करण्याचा शेतकरी. आता ह्यामुळे तुमचं उत्पादन चांगलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यांचं उत्पादन आपल्यासारखं आहे असं नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांची 8-10 एकर शेती असून पण शेती त्यांचं परवडत नाही. पाणी असून पण ते थोडेस, कारण त्यांचं लक्ष म्हणण्यापेक्षा उत्पादकताच नसल्यामुळं किंवा काही अडचण भांडवलाचं पण समस्या असू शकते. म्हणजे त्यांना पण आपण हे म्हणून चालणार नाही. पण पूर्वीपासून जे म्हणतो आपण भांडवल नसल्यामुळं किंवा मागे राहिल्यामुळं पुढे याला त्यांना थोडे प्रॉब्लेम येतात. तर अशा शेतकऱ्यांनी काय करावं? म्हणजे 8-10 एकर शेती आहे पण भांडवलाची समस्या आहे किंवा काही ना काही समस्यामुळे तो मागे राहतोय. त्यांनी प्रथम त्यांचे ना पिकाचं नियोजन केलं पाहिजे. बरोबर. आपल्याला बाबा खरीपाला कुठलं घेतलं पाहिजे, रब्बीला कुठलं घेतलं पाहिजे, आपली आर्थिक नाडी कितपत आहे त्याच्यावर पिकाचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. बरोबर. त्यानुसारच ती पीक पद्धती करत गेला तर नक्कीच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. बरोबर. म्हणजे आता त्याच्या खिशात पैसा नाही आणि तो जर मला मी टॅमॅटो लावतो तर त्याला शक्य होणार नाही. आता सोयाबीन सारखं पीक असं आहे, म्हणजे आमच्या दोघांचा अनुभव आहे. म्हणजे किती गरीब शेतकरी असला तरी मार्केटमध्ये त्याची एवढी पत आहे की त्या खतापासून औषधापर्यंत त्याचं संगोपन करण्या एवढी उधारीचं घेऊ शकतो. मग ह्या सोयाबीनवर चांगलं काम त्याने केलं. टप्प्याटप्प्यानं तो भांडवल गोळा करून त्यांनी पुढचं नियोजन करू शकतो. टोमॅटो वगैरे असले हे न करता बाजारभावाचा अभ्यास पण करावा. थोडी आधुनिकतेची जोड त्याला दिली पाहिजे. तांत्रिक असू द्या, जे पारंपरिक सोडून थोडस नवीन पद्धतीने करावीत आणि एकच पीक न करता असे साधारण 2-3 पिकं करून त्यातनं वेगवेगळ्या ह्याच्यातनं प्रत्येक पिकाला एक भाव नसतो, एकाला असेल दुसऱ्याला असेल, ह्या पद्धतीने तो ही करू शकतो, नियोजन करावं त्यानं. आता मला एक गोष्ट जाणवली, ज्यांच्या 8-10 एकर शेती आहे त्यांचं ठरलेलं 50% असतं की 50 ते 60% त्यांचा ऊस असतो प्रत्येक शेतकऱ्याचा. महाराष्ट्रात तर जे 8 ते 10 एकर वाले शेतकरी आहेत, त्याचे कारण आपण म्हणू शकतो की पैसे मिळतात, हमखास पैसे मिळतात. आणि शेतकऱ्याचं कसं ठरलंय की बाबा आपण सोसायटी जेवढी आपण घेतलेली असते चक्रामध्ये तो गुंफलेला आहे. 4 वर्षांनी कर्जमाफी होणार आणि ह्या रुटीन मध्ये तो राहतो आणि बाकीचं तेवढं त्याचं चालतं, वर्षभराचं जेवढं त्याला लागतं त्या ह्याच्यात, बाकी डेव्हलपमेंट तो काय करू शकत. नेहमीच्या ह्यानेच तो राहतो. पण इतर पिकं जोडीला घेतली आणि त्यातून जर अर्थार्जन केलं तर त्या आणखीन त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्याला होतो कर्जमाफीचा फायदा. रेग्युलर दोघं शेतकरी नेहमीच आम्ही कधीच थकबाकीत गेलेलो नाही नसल्यामुळे कर्जमाफी, कारण आम्ही पीक पद्धतीत तशी करत आलोय. म्हणजे मी शेतीला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी माझ्या डोक्यावर वडिलांचं 30,000 कर्ज होतं. तर ते कर्ज घेऊन मी शेतीला सुरुवात केली. पण ते करत असताना हे आपलं प्रत्येक पिकात फेरबदल करत गेलो. त्या वेळेनुसार वातावरणाचा अंदाज असेल किंवा मार्केटचा अंदाज असेल असं शेती. मी टॅमॅटोही केलाय, फ्लावरही केलाय. हे सगळी पिकं करत मी सोयाबीनवर आलो, ऊसावर आलो. बरोबर. आणि त्यावेळेची शेती म्हणजे कॅनलवर होती. आता प्रत्येक शेतकऱ्याकडे आता इथं बोर आहे, आता मी सोलर बसवलाय बघा. अच्छा. मग ते असं बदल केला ना आपण. आता लोड शेडिंग आहे तर मग आपण त्यात थोडासा बदल केला, सोलर घेतले. मग असं टप्प्याटप्प्याने बदल झाले टप्प्याटप्प्याने बदल झाले पाहिजेत. आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा. अलीकडच्या काळात लोड शेडिंग बरोबर रात्री जे लोकांना लाईट मिळते ते अपरात्री जाणं येणं चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? आता महाराष्ट्र प्रगत राज्य आहे, हे रात्रीचं शेतकऱ्यांना पाण्यावर पाठवणं किंवा लाईटचं अजून आतापर्यंत आपण करू शकलो नाही दिवसासाठी शेतकऱ्यांना, याबद्दल आपल्याला काय वाटतं? म्हणजे आता हा विषय शासन पातळीवरचा आहे. मुळात शासनाची मानसिकता पाहिजे. बरोबर. आणि शासनाचं शेतकऱ्यांच्या बाबतीतच उदासी धोरण आहे आमचं, असं स्पष्ट मत आहे आमचं. अगदी. कारण ह्या गोष्टी आता बघा आम्हाला धरपडून हे घ्यावं लागतंय. शासना योजना काढत नाही असं नाही, पण त्याचा अंमल होत नाही, पोचत नाही. आणि जाहिरातबाजीवरच शासन जास्त खर्च करतंय. त्यांचं चांगलं स्कीम सरकार असं कोणतंही सरकार चालूच आहे. तेच
आता हे आम्हाला इतकं सोलरची धडपड करावी लागली. हा साधा शेतकरी धडपड करू शकत नाही. करतच नाही तो, भानगडीत आता हे पडतच आता नाही. ग्रॅज्युएट आहेत, ह्यांच्या मदतीनं माझा मुलगा ग्रॅज्युएट आहे, हम्म. ह्यांच्या मदतीनं मी इथपर्यंत पोहोचलो. बरोबर. आणि सामान्य शेतकऱ्याला अजून अँड्रॉइड मोबाईलची माहिती नाही, अगदी साधे मोबाईल आहेत. मग अशा काय गोष्टी आहेत, तरी आमचा कृषी विभाग सगळ्या शेतकऱ्यांना अलर्ट करतो. पण जे अनपडच आहेत, शिकलेले नाहीत, त्यांच्या अडचणी येतात. आता हे शासनाला तुम्ही काय सांगाल, म्हणजे शेतकऱ्यांबाबतीत शासनानं काय करावं? कारण प्रत्येक वेळी निर्यात बंदी असेल, कांद्याचं जसं झालं, सोयाबीन बाबतीत पण तेच झालं. सोयाबीन आयात असेल किंवा बऱ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे शासन नेहमी शेतकऱ्यांना हे करतं, जे बाकीचे लोक आहेत त्यांना झुकतं माप देतं. कोणत्याच पिकांना आज भाव नसल्यामुळं शेतकरी भरलेला आहे पूर्ण. तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही शासनाच्या धोरणांना? बरं का, शेतकऱ्याला फक्त शेतीचा हमी भाव पाहिजे. जर हमी भाव असेल तर शेतकऱ्याला कुठलीही अडचण येणार नाही. कोणत्याही योजना नको, आणि कोणत्याही योजना नको. कोणत्याच योजना आम्हाला दिवसा लाईट आणि हमी भाव. हमी भाव तुमचं कुठलं आम्हाला 1500 नको तर 2000 नको. तुम्हाला काही फायदा होतो काय मोदींच्या पैशाचा? आता त्याचा फायदा काय होतो? पहिली आमची अडचण झाली, ज्या मजुराला 2000 रुपये मिळतात ते 15 दिवस तर कामावर येतच नाही. 2000 मिळाले, हा आमचा शेतकऱ्याचा पहिला तोटा. आता 1500 रुपये मिळालेत. 1500 मुळे काय होणार, त्या महिला सुद्धा महिन्यातले 30 दिवस कामाला येतात, ते 15 दिवस येणार. तुम्ही धान्य फुकट देताय, गहू तांदूळ फुकट देताय. अरे मला ह्याबद्दल विचारायचं, राशनच्या धान्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो का? शेतकऱ्यांना फायदा होतो ना, मजूरच मिळत नाहीत. 100% फायदा. मजूरच मिळत नाही. ग्रामीण तुम्हाला शेतकरी पण बघितले, राशन भेटलं की परत ते घेऊन परत व्यापाऱ्यांकडे जायचं. हा, व्यापाऱ्यांच्याकडे जात आहेत ना. 700-700 रुपये परत मिळतात. हा, आणि तिथून ते विक्री करून पैसे आणतायत. आमचं गहू घेतला जात नाही, ज्वारी घेतली जात नाही. मार्केटमध्ये आहे ना, आमचा ओरिजिनल असला गहू ज्वारी तर ते मजूर घेत नाही आमचा. तो दुकानात जाऊन ते विकतोय आणि दुकानात जाऊन घेऊन येतोय. असे तोटे व्हायला लागलेत. आता शासनाने योजना चांगल्या राबवल्यात, आम्हाला त्याच्याशी काय म्हणणं नाही. पण जी मजुराची आमची अडचण आहे, मग ते मजुराला अटी घाला ना तुम्ही. मजूर असू द्या, हमी भाव फक्त व्यवस्थित हमी भाव आम्हाला ते दिलं. जे काही आयात निर्यात धोरण आहे ते सुद्धा संतुलित ठेवून शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा असं जर शासनानं पाहिलं तर काही अडचण येणार नाही. सरकारला पण सगळ्यांना जगवायचंय आणि आत्ताच्या जगवलं पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीला महसूल विभाग आणि कृषी विभाग सरकारला ठोक ताळेबंद शेतीचं देतोय. बरोबर. त्यांना कृषी विभागाला इतकं राबवलं जातंय, महसूल विभागाला इतकं राबवलं जातंय, आणि त्यांना सगळी डेटा करून शासनाकडे दिला का नाही तर त्याच्यावर शून्य होतंय नियोजन. शून्य नियोजन. हे दोनच विभाग असे आहेत. कृषी मंत्रालय करते काय? तोच प्रश्न आम्हाला तोच प्रश्न आम्हाला. बापरे. हे म्हणजे आज मी तुला आमची 5-10 वर्षातली आहे ना, आमचे अनुभव आहेत. कृषी विभाग सकाळी 7 वाजता कृषी विभागाची माणसं आमच्या प्लॉटवर असतात. अधिकारी प्लॉटवर काम करतात असं आम्हाला महाराष्ट्रात अधिकाऱ्यांमध्ये कृषी अधिकारी चांगले काम करतात. हा, कृषी विभाग फार चांगला आणि महसूल विभागही त्यांना जी काय अडचण येईल त्याला मदत करतायत. बरोबर. आता आम्हाला नुकसान भरपाई मिळाली. कृषी विभाग महसूलच योगदान आहे. एवढ्या मंडाभर पाण्यात ते फिरत होती. बरोबर. सगळं आमचं कळंब्या शिवार असू द्या, उडता शिवार असू द्या, मंडाभर पाण्यात फिरलेले आहेत अधिकारी. बरोबर. शासन मदत करतं की ह्या स्वरूपात, महसूल असू द्या, कृषी विभागात असं बी मदत करतंय. पण ज्या काही हमी भावाच्या अडचणी, बाकीच्या इतर काही मुख्य प्रश्न तेच आहेत. हा, मुख्य प्रश्न ते सोडवत नाही किंवा ते सोडवले तर बाकी लोकांना त्याचा प्रॉब्लेम येणार. प्रॉब्लेम. मोठा गट आहे एक, त्याला प्रॉब्लेम येऊन परत त्यांचा मतपेढीवर परिणाम होतो. शासन सोडवण्यासाठी काचकूच करते. ह्या चर्चेतून आपल्याला एक गोष्ट जाणवली, म्हणजे शेतकऱ्यांचा हमी भाव असेल, मजुरांची समस्या असेल, वातावरणातील बदल असेल आणि पिकांची उत्पादकता असेल, ह्या जर गोष्टींवर काम केलं तर शेतकऱ्यांना त्याचा बराच फायदा होऊ शकतो. आणि सरकारी धोरणं असतील, सरकारी धोरण, या 5 गोष्टींवर जर काम केलं तर शेतकऱ्यांचे जीवन थोडंसं एक चांगलं व्हायला आपल्याला प्रयत्न होतील. आता शेवटचा प्रश्न असा की आपल्याला कधी असं जाणवतं का, म्हणजे शेती चांगली आहे आपली, 8 ते 10 एकर चांगली, म्हणजे आपण म्हणू शकतो एक चांगलं सदन शेतकरी आहे. कारण महाराष्ट्रातली ऍव्हरेज शेतकरी 2 ते 3 एकर मध्ये, 2 एकरच्या आत आहे. त्यांची परिस्थिती तर खूप बिकट आहे. आपल्याला जर 10 ते 12 एकर वाल्यांना जर हे प्रॉब्लेम जाणवत असतील तर बाकी खालच्या शेतकऱ्यांचा विचार केलेला ते कसं काढतात, नक्कीच म्हणजे ते कसं त्यांचं, तरी ते मुलांना चांगलं शिकवतात
ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची सगळी मुलं चांगले कॉलेजमध्ये आहेत, हो. इंजिनिअरिंगला आहेत. आहेत, ग्रॅज्युएशन आहेच, कारण त्यांना माहिती की शिकल्याशिवाय पर्याय नाहीये. मजुरी करावी लागते त्यांना. दुसऱ्या त्यामुळेच ते मुलांना पण चांगलं शिकवतात. हा. त्यांचा विचार केला तर खूप म्हणजे बिकट परिस्थिती आहे. बिकट परिस्थिती. आपण शेती करत असताना कधी कधी अशी वेळ येते का की असं वाटतं की नाही आपल्याला एक स्टेबल इन्कम हवाय, घरामध्ये 10 ते 12 हजार रुपये 15,000 रुपये आपल्याकडे आले पाहिजेत, असं जाणवतं आपल्याला? जाणवतं नक्कीच जाणवतं. स्टेबल इन्कम आम्ही त्यासाठी आम्ही हा जो वेगळा बदल केला की प्रयत्न केले की बियाण्यातून मिळलं पाहिजे, मग ते सोयाबीनचं असू द्या, गव्हाचं असू द्या, ऊसाचं असू द्या, त्यातून आणखीन हे जर यंदा सोयाबीन मधून नाही मिळालं तर निदान ऊसामधून मिळालं अशी अपेक्षा म्हणजे राहतेच, प्रत्येक शेतकऱ्याला राहते, आणि त्यातून तो बदल आमच्यात आम्ही करून घेतोय. बरोबर. म्हणजे एक आपल्याला जाणवते की जर स्टेबल इन्कम असेल तर ती शेती अजून करायला चांगली भांडवल एक राहतं आपल्याकडे, आणि प्रोत्साहन पण येतं जरा, प्रोत्साहन पण येतं. घरात मुलांना आपण शिकवतो, मुलांना आपण चांगलं शिक्षण देतो, म्हणजे ह्यासाठीच की एक घरात एक आपल्याला एक इन्कम सोर्स तयार व्हावा. म्हणजे आता महाराष्ट्रात पण शेतकऱ्यां बाबतीत तेच झालं की शेतकऱ्यांनीच मुलांना पण चांगलं शिकवलेलं आहे. आता एक म्हणजे नवीन पिढी तयार होते, त्याच्याबरोबर एक चांगलं भांडवल पण म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक तयार होते. म्हणजे एक घरात स्टेबल सोर्स आला तर शेतीमध्ये पण चांगले शेती बदल करू शकतो. बरोबर. चालेल. अतिशय चांगल्या प्रकारची आपण दोघांनी माहिती दिली. महाराष्ट्रातील शेतकरी त्याचा अवलंब करतील असं आपण हे करूया. शेतकरी मित्रांनो, दोघेही सर आपल्या बरोबर होते, दोघेही चांगले मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या शेतीबद्दलचे जे अनुभव आहेत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मांडले. आपले काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये द्या, ते सोडवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. जे कोण शेतकरी नवीन आले त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवरही फॉलो करा. धन्यवाद.